तर आज आपण बघणार आहोत की एडिटोरियल कसं करायचं आहे. तर इंग्लिश बँकिंगची जी असते ती सगळी कॉम्प्रिहेन्शन, रीडिंग, तुमची वोकॅब यावर डिपेंड असते. आणि बाकीचे जे एक्झाम्स आहेत SSC किंवा अदर एक्झाम्स त्यामध्ये कन्सेप्च्युअल ग्रामर जास्त येते. मग त्यामुळे एडिटोरियलमध्ये जे RC आणि वोकॅब करून घेतात ते करणं तुम्ही महत्त्वाचंच आहे. कारण तुमची जी अंडरस्टँडिंग पॉवर किती आहे त्या RCला समजून घेण्याची, त्या सेंटेन्सचं स्ट्रक्चर समजून घेण्याची, ती बिल्ड होणं महत्त्वाची आहे. हेच इंग्लिशमध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. मी जे एडिटोरियल करते ते निमिषा मॅमचं करते. तर अड्डाचे एक सर आहेत अनुभव सर म्हणून, ते पण एडिटोरियल घेतात. तर तुम्ही त्यांना पण बघू शकता किंवा तुम्ही निमिषा मॅमला बघू शकता. आता जसं मी माझ्या अनुभवावरून सांगते तसं मला निमिषा मॅमचं समजतं आहे पहिल्यापासून. आता 1 वर्ष होत आले मी त्यांना फॉलो करते आहे. मग तुम्ही काय करा, अगोदर दोघांचं बघा जर तुम्ही बिगिनर असाल आणि ज्यांचं तुम्हाला जास्ती चांगलं समजतं आहे, प्रोनाऊन्सिएशन कसं करताय, सिनोनिम सांगताय, अँटोनिम सांगताय, त्या वर्डचा मिनिंग सांगताय, तुम्हाला कोणाचं जास्ती शिकवलेलं इफिशियंटली कॅप्चर करता येते ते तुम्ही बघा आणि त्यानंतर तुम्ही त्या टीचरला फॉलो करा. पण एवढं होतं आहे की मी म्हणेन की इंग्लिशसाठी तुम्ही अड्डाच्या कोणत्या प्लॅटफॉर्मला फॉलो करण्यापेक्षा तरुण ग्रोवर सर आहे, निमिषा मॅम किंवा अजून कोणते एज्युकेटर बघू शकता. कारण अड्डाचं जे कॉन्टेंट आहे ते प्रॅक्टिस तेवढी त्याची बिल्डअप होत नाही आपली प्रॅक्टिस त्यामधून, किंवा तेवढे हाय लेवल क्वेश्चन नाही आहेत लेक्चर्समध्ये. मग त्यामुळं मी म्हणेन की तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला कसं वाटते, पण प्रॅक्टिससाठी तुम्ही दुसरे प्लॅटफॉर्म घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं आता एडिटोरियल सेशन कसं करायचं. तर एडिटोरियल सेशन करताना आपण बघतो की सगळ्यात अगोदर एडिटोरियलमध्ये वोकॅब घेतलेली असती, त्यानंतर रीडिंग कॉम्प्रिहेन्शन घेतलेलं असतं. तर मग तुम्ही फुल अटेन्शन न देता फक्त ते लेक्चरसारखं कंटिन्यू करत जात आहे किंवा बघत जात आहे, याच्यातून काही उपयोगच होणार नाही आहे. असं आहे की एक रूट वर्ड असतो, मग त्यावरून बरेच वर्ड फॉर्म होतात. तर त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिसच करावं लागणार आहे. आणि ती पण कशी, जेव्हा तुम्ही रोज रोज ते एडिटोरियलमधून ऐकणार आहे किंवा रोज रोज ते बुकमधून रीड करणार आहे, त्यानंतर ती वोकॅब तुमची बिल्ड होणार आहे. आणि त्यासाठी तुम्ही वोकॅब प्रॉडजी, ब्लॅक बुक किंवा वर्ड पॉवर, मेड इझी असे 2-3 बुक आहेत वोकॅबचे, ते पण घेऊ शकता. तुम्हाला जे पण सुटेबल वाटतं ते तुम्ही घेऊ शकता, हे सगळे चांगले आहेत. आणि निमिषा मॅमचं जे वोकॅब प्रॉडजी ते SSC बँकिंग सगळ्या डिफेन्स एक्झाम कोणत्या पण एक्झामसाठी चांगलं आहे. मग त्यामध्ये जे इडियम्स फ्रेजेस आहे सगळे वोकॅब आहे, सिनोनिम, अँटोनिम, परत मिसस्पेल्ड वर्ड हे सगळं दिलेलं आहे. मग हे जेव्हा तुम्ही रोज रोज एडिटोरियलमधून ऐकणार आहे, मग जेव्हा मॅम घेत असतील तेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत प्रोनाऊन्स करायचे, रिपीटेडली ते म्हणत राहायचे, तेव्हा लक्षात येणार. मध्ये काही काही वेळी 2 ते 3 वर्ड एकत्र मिक्स केलेले असतात, मग त्यांचा मिनिंग कसा तयार होतो आहे हे पण तुम्ही बघितलं पाहिजे. आणि त्यानंतर येतं RC. RC जेव्हा एडिटोरियलचे RC येतात, बरेच जण म्हणतात न्यूजपेपर रीड करा. मॅम जे घेत आहेत किंवा सर जे घेत आहेत तेच तुम्ही बघितले तरी चालेल, जरी तुम्ही न्यूजपेपरमधले नाही बघितले. टीचर लोक जे घेत आहेत ते त्याच लेवलचे आहेत जे एक्झाममध्ये येणार आहेत आणि ते हाय लेवलचे पण घेतात, त्यामुळे त्याचा काही प्रॉब्लेम नाही. पण जेव्हा टीचर ते करून घेतात त्या अगोदर तुम्ही ते रीड करायचं आहे, प्रत्येक सेंटेन्सचं मिनिंग समजून घ्यायचं आहे. स्टार्टिंगला तुम्हाला एडिटोरियल सेशन करायला खूप हार्ड जाणार आहे किंवा समजणार नाही आहे, पण तुम्ही तुमचा टाईम देऊन जेव्हा ती सगळी हॅबिट बनवून घेणार आहे त्यानंतर हळूहळू तुम्हाला कमी टाईम लागेल. आता मी सांगते, मी पहिल्यांदा 1 ते 1.5 तास एडिटोरियल बघायचे. आता माझं पूर्ण 1 ते 1.5 तासाचं एडिटोरियल फक्त अर्ध्या तासामध्ये बघून होतं. आणि RCमध्ये पण स्पीड भरपूर आली आहे. तर RCचा मेन रोल हाच असतो की रोज रोज तुम्ही रीडिंगची हॅबिट ती करायची आहे. टायमरमध्ये तेवढं ते रीड झालं पाहिजे. कारण एक्झामला हे तर महत्त्वाचं आहे की 20 मिनिटमध्ये आपली 35 क्वेश्चन झाले पाहिजे आणि बाकी सगळे जे मिसलेनियस क्वेश्चन करून आपल्या पॅरेग्राफकडे यायचं आहे. त्यासाठी 8 ते 10 मिनिट शिल्लक राहिले पाहिजे, जास्तीत जास्त 8. तर मग तेवढ्या कमी टाईममध्ये तुम्हाला तो पॅरेग्राफ करण्यासाठी रोज रोज ती हॅबिट डेव्हलप करावं लागणार आहे. आणि पॅसेजचं मेन मोठं हेच असतं की समजा एखादा पॅसेज दिला आहे, तर त्या पॅसेजचा इन्फरन्स तुम्ही कसा काढताय, त्या पॅसेजमधून ऑथरने काय सांगितलं आहे, ऑथरची टोन कशी आहे, हे तुम्हाला रोज रीडिंग करूनच समजणार आहे. आता समजा एक एक्झाम्पल द्यायचं ठरलं, आपल्याला माहिती सध्या आपले प्रधानमंत्री मोदी हे प्राईम मिनिस्टर आहेत. पण जर त्या पॅसेजमध्ये दिलं आहे की सध्या राहुल गांधी किंवा दुसरे कोणीतरी प्राईम मिनिस्टर आहे, तर मग तुम्ही तेच प्राईम मिनिस्टर आहे हेच क्वेश्चनचा आन्सर द्यायचं आहे.
आपली काही इमोशन किंवा आपली काही थिंकिंग तिथं लावायची नाही आहे. तुमचे काय थॉट आहेत हे पण सांगायचं नाही आहे. बरेच वेळा मिस्टेक काय होते, आपल्याला वाटतं हे ॲन्सर बरोबर असेल, पण ते नाही. जे पॅसेजमध्ये दिलं आहे, पॅसेजच्या लँग्वेजवरून जे समजतं आहे तेच इन्फरन्स आपल्याला तिथून शोधायचं आहे आणि तसेच ॲन्सर द्यायचे. सगळं वोकॅब वगैरे करत चला. रोज वोकॅब बघायला पाहिजे. इडियम्स आणि फ्रेजेस पण तुमचे तिथं कवर होऊन जातील. आणि रोज हा जो RC ते करतात, रीडिंग करून घेतात, स्किमिंग करून घेतात. स्किमिंग म्हणजे फक्त वरून ते फास्टमध्ये रीड करायचं. तर ही पण तुमची हॅबिट नंतरच इम्प्रूव्ह होईल जेव्हा तुम्ही हे सेशन रोज कंटिन्यू करणार आहे. हे सगळं झालं, तुम्ही वोकॅब कशी करायची, RC कसं करायचं आहे आणि बाकी कोणत्या सब्जेक्टची अजून तुम्हाला अशी छोटीशी व्हिडिओ किंवा त्यामध्ये काहीतरी टॉपिकवर तुम्हाला सजेशन किंवा गायडन्स पाहिजे तर ते पण मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बाय.